नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तर आज तुम्हाला गोष्ट घेऊन आले आहे. गोष्टीचं नाव तुम्हाला सांगते. आय एम सो सॉरी. कालच रक्षाबंधन झालं आणि त्या रक्षाबंधनाबद्दलच मी गोष्ट सांगणार आहे. जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऐकूया. मी टकटक करून दरवाजा वाजवला. दरवाजाचा आवाज ऐकून वहिनीने दरवाजा उघडला. मला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि बोलू लागली, तुम्ही सकाळी सकाळी इथे कशा काय? त्यावर मी बोलले, मला आता येऊ देसे, सांगते सगळं. माझे वडील लहानपणीच वारले होते. फक्त आई आणि भाऊ दोघेच राहत होते. आईने एकटीने आमची जबाबदारी घेतली. खूप कष्टाने त्याला शिकवलं होतं. भावाच्या शिक्षणामुळे आई भावाबरोबरच राहत होती. शिक्षण झालं आणि तिथे जॉबही लागला. कामाला लागून 4-5 वर्ष झाली होती. आम्ही आईवडिलांना दोघंच असल्यामुळे आमच्या दोघांचे भरपूर लाड करत होती. त्यात मी मोठी आणि माझा भाऊ छोटा होता. त्याचं नाव राजू. वडील गेल्याच्या नंतर त्याने वडिलांची जागा घेतली होती. तो लहानच होता पण खूप समजूतदार होता. या जगात आम्हाला तिघांशिवाय कोणीच नव्हतं. आई मला लहानपणापासूनच रक्षाबंधनसाठी गिफ्ट देत असे. तसे मी कधी हट्ट केला नाही. जे असेल त्यात समाधान मागून घ्यायची. आणि आता तर तो माझा भाऊ नोकरीला लागल्यापासून आईचे आणि माझे खूप काळजी घेत होता. आणि आज सकाळी सकाळी लवकर उठून मुलांना व नवऱ्याला जेवण बनवून घरातील सर्व कामं मी उरकून आले होते. आईच्या घरी आले होते. दरवाजा उघडला, दरवाजा वाजवला. दरवाजा वहिनीने उघडला. सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे वहिनी मला दचकून बोलू लागली की तुम्ही सकाळी सकाळी इथे कशा काय? ते जे मी सुरुवातीला सांगितलं ते मी आता गोष्ट सुरू करत आहे. राजूच्या लग्नाला 2-3 वर्ष झाली होती. त्याने लव्ह मॅरेज केलं होतं. तिचं नाव सीमा होतं. मी सोफ्यावर जाऊन बसले आणि बोलू लागले. तोपर्यंत वहिनी पाणी घेऊन आली होती. माझा आवाज ऐकून आईही आली. आज रक्षाबंधन. राजू कुठे गेला? राखी बांधायची आहे. त्यावर आई बोलली, राजू अजून झोपला आहे. मी राजूच्या रूममध्ये जाऊन राजूला उठवू लागले. ऐका, नीट ऐका. मी राजूच्या रूममध्ये जाऊन राजूला उठवू लागले. माझा आवाज ऐकून राजूही उठला. राजू उठ, अरे आज रक्षाबंधन आहे, तुला राखी बांधते. राजू आंघोळ करून नाश्ता करून आला होता. राजू पाटावर बसला होता. मीही ताटात राखी मिठाई घेऊन निघाले होते. राजूने राखी बांधण्यासाठी हात पुढे केला होता. तेवढ्यात मला वहिनी बोलू लागली की ताई, हे आता चालायचं नाही. मला पण माझ्या माहेरी जायचे आहे. मला एकदम शॉकच बसला की ही अशी काय म्हणते. पण बरोबर होतं. ती म्हणाली, ताई हे आता चालायचं नाही. मला पण माझ्या माहेरी जायचंय. मला पण माझ्या माहेरी जायचंय. 10-20 रुपयाची राखी, 200 रुपयाची मिठाई घेऊन येता आणि 1000-2000चे गिफ्ट द्यायचे. उगीच आम्हाला खर्च होतो. तुमचा भाऊ एकटा कमावणारा त्यात. आईचे औषधं, गोळ्या, रूमचे भाडे, मुलांचा खर्च आणि घरातील सर्व खर्च एकट्या राजूने कसे बघायचे? तुम्हाला तुमच्या भावाची थोडीही दया येत नाही? यापुढे हे असं चालणार नाही. आम्ही दोघे बहीण भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो. त्यावर राजू काहीच बोलला नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्याला शेवटचं बघितलं. मी रडतच घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर येऊन हुंदके देत रडत होते. डोळे पुसले आणि चालू लागले. पण रडणं काही थांबत नव्हतं. माझा कसा स्टॉप आला हेही समजलं नाही. मी रडत रडतच एसटी मध्ये बसले. पूर्ण प्रवास माझा रडतच गेला. घरी आले. मुलं पाहून जरा विसावले. राखी पौर्णिमेला आता महिना झाला होता. भावाचा आणि आईचा फोन येत होता. आईने व भावाने खूप समजावलं. मी ठीक आहे म्हणाले. आता त्यांचा फोन येत होता हे फक्त माझ्या चौकशी करण्यासाठी.
मीही तेवढंच मोजकंच बोलायचे. हळूहळू वर्ष झालं, 2-3 दिवस झाले. जेवण हे जातच नव्हतं. आज तर मन इतकं निराश झालं होतं. रडणं थांबूनच ठेवलं होतं. पण आपोआपच डोळ्यातून पाणी येत होतं. जेवणाची तर इच्छाच मेली होती. बघा हां, किती स्टोरीला हळूहळू आपल्या आकार येत चाललेला आहे. आपोआपच डोळ्यातून पाणी येत होतं. जेवणाची तर इच्छाच मेली होती. अख्खा दिवस माझा रडणं चालू होतं. दिवसभर जेवलेही नाही. दिवस माळवला, अंधार पडायला लागला. पूर्ण काळोख झाला होता. पूर्ण काळोख झाला होता. तेव्हा माझी वहिनी दारात उभी, माझ्या घरी कधी न आलेली वहिनी. मी वहिनीला पाहून विचारात पडले, की ही अचानक कशी काय माझ्या घरी? मी वहिनीला घरात घेऊन बसवलं, पाणी दिलं, चहा करायला लागले. तोपर्यंत वहिनीचं रडणं सुरू झालं. ताई, माझं चुकलं, मला माफ करा. तुम्ही अगोदर घरी चला. त्यावर मी बोलले, अगं एवढं काय झालं रडायला? मग सीमा बोलू लागली. सीमा माझ्या वहिनीचं नाव. सीमा बोलू लागली, की सकाळी मी राजूला म्हटलं, आज रक्षाबंधन आहे, माझ्या माहेरी जाऊ. त्यानंतर राजू म्हणाला, की माझी ताईने राखी बांधल्याशिवाय मी पण तुझ्या माहेरी येत नाही. दिवसभर तुमची खूप वाट पाहिली, पण तुम्ही आला नाही. राजू म्हणाला, की तू तिच्या घरी जाऊन तिची नाक घासून माफी मागत नाही आणि ती जशी रडत गेली तशी तिला इथपर्यंत घेऊन येऊन मला ती राखी बांधत नाही, तोपर्यंत मीही तुझ्या माहेरी तुझ्या भावाला राखी बांधायला तुला पाठवणार नाही. या तुझ्यासोबत ही येणार नाही, असं म्हणून सीमा खूप रडू लागली. मला खरंच वाटलं, मला पश्चाताप झाला आणि मी तिला माफ केलं आणि काहीही न आवरता तिच्याबरोबर गेले. घरी गेले तर भाऊ माझा वाट बघत बसला होता. रात्रीचे 9 वाजले असतील. मीही तेच राखी भावाला बांधली हे पाहून आईच्या मनाला समाधान झालं. आता सर्वजण खूप आनंदी होतो, पण डोळ्यातून मात्र अश्रू येत होते. खरंच राजू सारखा सगळ्यांना भाऊ मिळो हीच माझी इच्छा आहे, की भावा बहिणीचं नातं हे असंच असतं. त्यामध्ये कोणीही तूट पाडायचं नसतो. हे मलाही खूप कळत आहे आणि हे इतरांनाही कळावं म्हणून मी ह्या गोष्टीचा खटाटोप केला आहे. हे रक्षाबंधन केवळ गिफ्ट मिळवण्यासाठी किंवा गिफ्ट मिळण्यासाठी नसतं. ते भाऊ बहिणींना एकत्रित ठेवण्यासाठी असतं. सर्वांनी एकत्रित येऊन आनंदाने सण साजरा करायचा. ज्या ज्या वेळेस बहीण संकटात आहे त्या त्यावेळेस भावाने तिची मदत करून रक्षण केले पाहिजेत आणि ह्या उलट ज्यावेळेस बहीण संकटात आहे त्यावेळेस ज्यावेळेस भाऊ संकटात आहे त्यावेळेस बहिणीने त्याचं रक्षण केलं पाहिजे. हेच खरं रक्षाबंधन आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.